लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात महायुतीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं। यासोबतच मुंबईतल्या 6 जागांवरही महायुती बॅकफुटला गेली। 2019ला शिवसेना भाजप युतीनं सगळ्या 6 जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी शिवसेना फुटल्यामुळे इथे ठाकरेंची सहानुभूती आणि काँग्रेसची असलेली ताकद यामुळे इथली समीकरणं बदलली आणि महायुतीला मुंबईत फक्त 2च जागांवर समाधान मानावं लागलं। ठाकरेंनी लढलेल्या मुंबईतल्या 4 जागांपैकी 3 जागांवर त्यांना यश आलं, तर मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर त्यांचा निसटता पराभव झाला। गेल्या निवडणुकीत शून्यावर असलेल्या काँग्रेसनं मुंबई उत्तर मध्यची जागा जिंकत खातं उघडलं। काही जागांवर मुस्लिम समाजाची मतं ठाकरेंच्या उमेदवारांना पडल्यामुळे त्यांचा फायदा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। त्यामुळेच मुंबईच्या 6 जागांवर नेमकं काय झालं, कोणते फॅक्टर्स इथे प्रभावी ठरले, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सुरुवात करूया ती मुंबई उत्तरच्या जागेपासून। मुंबई उत्तर लोकसभेत भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील असा सामना झाला होता। या निवडणुकीत भाजपच्या पियुष गोयल यांना 6,80,146 तर काँग्रेसच्या भूषण पाटील यांना 3,22,538 मतं मिळाली। पियुष गोयल यांना मिळालेलं 3,57,608 मतांचं लीड हे राज्यातलं सगळ्यात मोठं लीड समजलं जातं। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक गड मानला जातो। इथे मोठ्या संख्येनं असलेला गुजराती आणि मारवाडी समाज ही भाजपची हक्काची वोट बँक असल्यामुळं इथून कायमच भाजपच्या उमेदवारांना चांगलं लीड मिळत आलंय। पण यावेळी भाजपला मिळालेलं लीड कमी झाल्याचं पाहायला मिळतं। मतदारसंघात महायुतीचे 5 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे। या 6 विधानसभा मतदारसंघातून गोयल यांना लीड मिळालं असलं तरी भाजपच्या मतांमध्ये यावेळी थोडी घसरण झाल्याचं पाहायला मिळतं। दहिसर, मागाठाणे या मराठी बहुल भागातून भाजपला मिळणारी मतं कमी झाली, तर काँग्रेसची मतं वाढली। पक्षफुटीमुळे भाजपवर नाराज असलेला मतदार आणि काँग्रेसनं केलेला आक्रमक प्रचार यामुळे कुठेतरी भाजपची मतं कमी झाल्याचं सांगितलं जातं। असलम शेख आमदार असलेल्या मालाड पश्चिम या मुस्लिम बहुल भागातून भूषण पाटील यांना चांगली मतं मिळाली असली तरी इथून लीड घेता आलेलं नाहीये। उमेदवार निवडीत झालेला उशीर आणि चुकीच्या उमेदवाराची निवड ही इथे काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली जातात। इथे ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्या विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली असती तर त्यांनी गोयल यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं असतं असं सांगितलं जातं। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांना सहानुभूती मिळाली असती आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही ताकदीनं काम केलं असतं, पण तसं न झाल्यामुळं इथे गोयल यांचा विजय सोपा झाल्याचं बोललं जातं। त्यानंतर बोलूयात उत्तर पश्चिम लोकसभेबद्दल। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर असा सामना झाला। या निवडणुकीच्या निकालात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आणि शेवटी रवींद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला। वायकरांना 4,52,644 तर कीर्तीकरांना 4,52,596 मतं मिळाली। सुरुवातीला अमोल कीर्तीकर यांना 681 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं होतं, पण त्यावर वायकर यांनी आक्षेप घेतला आणि फेर मतमोजणीची मागणी केली। त्यानंतर झालेल्या मतमोजणीत फक्त 1 मतानं अमोल कीर्तीकर पुढे होते, म्हणून वायकरांनी पुन्हा एकदा फेर मतमोजणीची मागणी केली। तेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद झालेल्या 111 पोस्टल बॅलेट मतांची पुन्हा मोजणी केली। या फेर मतमोजणीत वायकर यांना 48 मतांचं लीड मिळालं आणि ते विजयी झाले। त्यामुळे या निवडणुकीचा निकाल इंटरेस्टिंग ठरला। अमोल कीर्तीकर यांनी या निकालावर न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलंय। आता या मतदारसंघाचा विचार केला तर इथे भाजपचे 3 जोगेश्वरी पूर्वमधून स्वतः रवींद्र वायकर आमदार होते, तर दिंडोशी आणि अंधेरी पूर्वमधून ठाकरे गटाचे आमदार आहेत। यापैकी अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघातून वायकरांनी 10,000 मतांचं लीड घेतलं। त्यामुळे इथं लटके कीर्तीकरांना लीड मिळवून देण्यात अपयशी ठरल्याचं दिसून येतं। तर सुनील प्रभू आमदार असलेल्या दिंडोशीतून कीर्तीकर यांना फक्त 2,000 मतांचंच लीड घेता आलंय। महायुतीत भाजपच्या गोरेगावच्या विद्या ठाकूर आणि अंधेरी पश्चिमचे अमित साटम यांनी त्यांच्या मतदारसंघातून वायकरांना लीड दिलं असलं तरी वर्सोवाच्या आमदार भारती लवेकर यांच्या मतदारसंघातून मात्र कीर्तीकरांना 21,000 मतांचं लीड मिळालं। लवेकर या वायकरांच्या प्रचारात फारशा सक्रिय नव्हत्या असंही सांगितलं जातं। तसंच इथे 33% मुस्लिम समाज असल्यामुळं ही एकगठ्ठा मतं कीर्तीकरांना पडल्याचंही बोललं जातं। वायकरांच्या स्वतःच्या जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघातूनच वायकर 11,000 मतांनी मायनसमध्ये होते। गजानन कीर्तीकर यांची छुपी मदत झाल्यामुळेही इथे अमोल कीर्तीकर यांचा फायदा झाल्याचं सांगितलं जातं। पण भाजपची आणि गुजराती उत्तर भारतीय मतांची मिळालेली साथ
यामुळे वायकर प्लसमध्ये गेल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर बोलूयात उत्तर पूर्व मुंबई लोकसभेबद्दल. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील असा सामना झाला. यामध्ये पाटील यांना 4,50,937 मतं मिळाली, तर कोटेचा यांना 4,21,076 मतं मिळाली. संजय दिना पाटील यांनी कोटेचा यांचा 28,861 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात मोदींचा रोड शो झाल्यामुळे इथल्या गुजराती मतदारांची चांगली साथ कोटेचा यांना मिळेल असं बोललं जात होतं. पण विक्रोळी, भांडूप हा मराठी बहुल भाग असल्यामुळे आणि इथे ठाकरेंचे आमदार असल्यामुळे इथे संजय दिना पाटील यांना लीड मिळालं. गुजराती विरुद्ध मराठी असा प्रचार करण्यात ठाकरे गट इथे यशस्वी झाल्यानं इथून मराठी मतदारांची चांगली साथ संजय दिना पाटील यांना मिळाल्याचं सांगितलं जातं. कोटेचा आमदार असलेल्या मुलुंड विधानसभेत त्यांना 60,000पेक्षा जास्त लीड मिळालं. पण राम कदम आमदार असलेल्या घाटकोपर पश्चिम मध्ये कोटेचा मागे पडले. इथे मुस्लिम समाजाचं मतदान हे संजय दिना पाटील यांना झाल्याचं सांगितलं जातं. तर घाटकोपर पूर्व मधून मात्र कोटेचा यांना 33,609 मतांचं लीड मिळालं. पण उत्तर पूर्व मुंबईत निर्णायक ठरला तो मानखुर्द शिवाजीनगर हा मुस्लिम बहुल मतदारसंघ. या एका मतदारसंघातून ठाकरेंच्या संजय दिना पाटील यांना 87,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं. इथले सपाचे आमदार अबू आझमी यांनी पाटील यांच्यासाठी पूर्ण ताकदीनं काम केल्यामुळे त्याचा फायदा पाटील यांना झाल्याचं सांगितलं जातं. इथून मिळालेलं मोठं लीड आणि भांडूप विक्रोळीतून मिळालेलं काठावरचं लीड यामुळे संजय दिना पाटील 28,861 मतांनी निवडून आले. मुस्लिम समाजाचं एकगठ्ठा मतदान संजय दिना पाटील यांना झाल्यामुळे हे वोट जिहाद असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर केलाय. आता बोलूयात मुंबईतल्या चौथ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेबद्दल. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम असा सामना झाला. या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना 4,45,545 तर उज्ज्वल निकम यांना 4,29,031 मतं मिळाली. 16,514 मतांनी इथे वर्षा गायकवाड विजयी झाल्या. खरं तर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये इथे उज्ज्वल निकम यांनी तब्बल 53,000चं लीड घेतलं होतं. पण शेवटच्या फेऱ्यांमध्ये हे लीड कमी होऊन वर्षा गायकवाड यांचा विजय झाला. इथेही जातीय समीकरण गायकवाड यांच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येतं. काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आमदार असलेल्या वांद्रे पूर्व या मुस्लिम बहुल मतदारसंघातून गायकवाड यांना 28,000चं तर एससी राखीव असलेल्या कुर्ला विधानसभेतून 24,000पेक्षा जास्त मतांचं लीड मिळालं. मुस्लिम समाजाचं एकगठ्ठा मतदान आणि वर्षा गायकवाड दलित समाजातून येत असल्यामुळे दलित समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यात वर्षा गायकवाड यांना यश आल्याचं सांगितलं जातं. वांद्रे पश्चिम मधून भाजपचे आमदार आशिष शेलार आणि विलेपार्लेतून पराग आळवणी यांनी निकम यांना चांगलं लीड मिळवून दिलं असलं तरी इतर ठिकाणी लीड मिळवण्यात निकम यांना अपयश आलं. वर्षा गायकवाड संविधान बदलाचं नरेटिव्ह तळागाळापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्याचंही सांगितलं जातं. तसंच मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ असल्यामुळं शिवसैनिकांचीही चांगली ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली. दुसरीकडे उज्ज्वल निकम हे गायकवाड यांच्यासमोर प्रभावी उमेदवार नसल्यामुळं लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते कमी पडल्याचं सांगितलं जातं. तसंच स्थानिक मुद्द्यांपेक्षा भाजपचा प्रचार हा मोदी केंद्रित राहिल्यामुळं इथं भाजपला फटका बसल्याचंही बोललं जातं. यानंतर येतो तो मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ. इथे ठाकरेंचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेचे राहुल शेवाळे अशा झालेल्या लढतीत अनिल देसाई 53,384 मतांनी निवडून आले. देसाई यांना 3,95,138 तर शेवाळेंना 3,41,754 मतं मिळाली. 2 टर्म खासदार आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळं इथून शेवाळे विजयी होतील असं बोललं जात होतं. पण इथे ठाकरेंच्या शिवसैनिकांची असलेली साथ आणि धारावीत वर्षा गायकवाड आणि काँग्रेसची असलेली ताकद याचा फायदा देसाई यांना झाल्याचं सांगितलं जातं. तसंच धारावी पुनर्विकासावरून ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांनी उठवलेलं रान या मतदारसंघात प्रभावी ठरल्याचं बोललं जातं. त्यामुळे या एका मतदारसंघातून देसाई यांना 37,000पेक्षा जास्त मतांचं लीड मिळालं. तसंच मुस्लिम बहुल असलेल्या अणुशक्ती नगरमधूनही देसाई 30,000 मतांनी पुढे गेल्यामुळं देसाई यांचा विजय सोपा झाला. सायन कोळीवाडा वडाळा इथे भाजपच्या आमदारांमुळे तर माहीमध्ये शिंदेच्या सदा सरवणकर यांच्यामुळे शेवाळे यांना मदत झाली. पण इथला व्यापारी वर्ग आपल्या बाजूने वळवण्यात देसाईंना यश आल्याचं सांगितलं जातं. पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरेंसाठी असलेली सहानुभूती आणि गद्दार विरुद्ध खुद्दार असा झालेला प्रचार यामुळे इथून अनिल देसाई विजयी झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. आता बोलूयात मुंबई दक्षिण या मुंबईतल्या शेवटच्या मतदारसंघाबद्दल. इथे ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेच्या यामिनी जाधव असा सामना झाला. यामध्ये सावंत यांना 3,84,384 तर यामिनी जाधव यांना 3,33,403 मतं मिळाली. 52,673 मतांनी इथून अरविंद सावंत विजयी झाले.
इथे उमेदवार निवडीवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत घोळ दिसून आला। त्यामुळे यामिनी जाधव यांना प्रचारासाठी खूप कमी कालावधी मिळाला। तर 2 टर्म खासदार मतदारसंघात ठाकरेंना मानणारा असलेला मोठा वर्ग, यामुळे इथे अरविंद सावंत विजयी झाल्याचं सांगितलं जातं। यामिनी जाधव या भायखळ्याच्या आमदार असताना आणि इथल्या मुस्लिम मतदारांशी त्यांचा चांगला कनेक्ट असतानाही इथे मुस्लिम मतदान हे मोदींच्या विरोधात झाल्याचं सांगितलं जातं। या मतदारसंघातून सावंत यांना तब्बल 46,000 मतांचं लीड मिळालं। तर 50% मुस्लिम मतदार असलेल्या काँग्रेसच्या अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघातून सावंत यांना 41,000 मतांचं लीड मिळालं। या दोन्ही मतदारसंघातून मिळालेलं लीड सावंत यांच्या विजयात महत्त्वाचं ठरलं। तसंच शिवडी, वरळी, लालबाग परळ, गिरगाव इथल्या मराठी मतदारांची ही चांगली साथ सावंत यांना मिळाली। भाजपचे मंगलप्रभात लोढा आमदार असलेल्या मलबार हिलमधून यामिनी जाधव यांना चांगलं लीड मिळालं असलं तरी इथून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातून कमी मतदान झाल्यामुळे त्याचा फटका यामिनी जाधव यांना बसल्याचं सांगितलं जातं। तर मुंबईतल्या 6 जागांवर कोणी कशी बाजी मारली, कुठे कुठली समीकरणं प्रभावी ठरली हे आपण बघितलं। मुंबईतल्या या 6ही मतदारसंघाच्या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।